एमईटी न्यूज नेटवर्कच्या सम्यक चर्चेमध्ये सर्वांचे स्वागत आहे. रोजच्या प्रमाणे आज परत आपण एक ज्वलंत आणि वास्तववादी विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. ज्या विषयाचं नाव आहे संसदेत पास झालेली विधेयके आणि लोकांची सार्वभौमता एक विश्लेषण. हे विषयाचं नाव आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व दर्शकांना विनंती करतो की जे कोणी हा कार्यक्रम बघत असेल त्यांनी आपल्या फेसबुक पेजला लाईक करावं, फॉलो करावं आणि कमेंट्स पण करावे. तसेच यूट्यूब चॅनलवर जे बघत असतील त्यांनी सुद्धा लाईक करावं, शेअर करावं आणि ज्याने कोणी आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा आजच्या ह्या विषयाची माहिती मिळेल ह्यासाठी त्यांना शेअर करावं, जेणेकरून आपल्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना सुद्धा आजच्या ह्या वास्तववादी विषयाची माहिती मिळेल आणि त्यांना सुद्धा समजेल की देशामध्ये काय चालू आहे. बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या देशामध्ये जे काही बदल, विधेयके, बिले, काही निर्णय जी काही पास केली जाते ती सगळे संसदेमधून केली जाते. पण काही चुकीचे असल्यास त्याला विरोध करण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष असतो. पण ह्या पक्षांनी म्हणजे सत्तेवर असलेल्या ह्या पक्षांनी, सत्ताधारी पक्षांनी तो विरोधी पक्षच ठेवलेला नाही की जेणेकरून त्याला चुकीचे निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करेल म्हणून. त्यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणामध्ये गदा आलेली आहे यांच्या चुकीच्या निर्णयामुळे. संविधानामध्ये आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय देण्याची ग्वाही दिलेली आहे. पण हे विषमतावादी सत्तेवर असलेली जी लोक आहे त्यांची अंमलबजावणी करत नसल्यामुळे देशातील जनतेला त्याचे हक्क आणि अधिकार मिळत नाही. का हे असे वागतात, काय त्याच्या पाठीमागची भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आज आपण ह्या विषयाची चर्चा घडवून आणलेली आहे. आणि त्या चर्चेसाठी आपल्यासोबत जे मान्यवर आहेत, जे एक्सपर्ट आहे ह्या विषयामध्ये बरीचशी माहिती, बरंचसं मार्गदर्शन आपल्याला जे करणार आहे ते मान्यवर म्हणजे आपल्यासोबत असलेले माननीय डॉक्टर PS कांबळे साहेब आहेत. PS कांबळे साहेब अर्थतज्ञ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून आपल्यासोबत आहे. कांबळे साहेब, एमईटीच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. तसेच दुसरे पॅनलिस्ट म्हणून आपल्यासोबत जे असणार आहेत डॉक्टर RJ गायकवाड. RJ गायकवाड समाजचिंतक आहे आणि अभ्यासक आहे. 1 मिनिटामध्ये ते सुद्धा आपल्यासोबत जॉईन होतीलच. आणि तसेच तिसरे पॅनलिस्ट म्हणून आपल्यासोबत जे आहे ते माननीय संदीप रामटेके सर. संदीप रामटेके सर राज्याध्यक्ष आहेत PPIDचे. PPID म्हणजे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक आणि IT सेलचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. स्वागत आहे रामटेके सर तुमचं. अशा प्रकारे सर्वांचं आजच्या ह्या चर्चेमध्ये स्वागत करतो आणि आपण आजच्या ह्या विषयाला सुरुवात करूया. आणि सर्वप्रथम मी रामटेके सरांकडे येतो. रामटेके सर, आजचा जो विषय आहे संसदेत पास झालेली विधेयके आणि लोकांची सार्वभौमता एक विश्लेषण. हे जे विश्लेषण आहे हे खूप आपल्या जनतेसाठी फायद्याचं आहे की याच्यामधून आपल्याला जनतेला माहिती द्यायची आहे. तर ह्या विषयाच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल रामटेके सर? थँक्यू सर. ऍक्च्युली आजचा जो विषय लावला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि व्यापक आहे. आपण सहज बोलून जातो की भारत एक सार्वभौम राज्य आहे. इंग्रजीमध्ये सोव्हरेन कंट्री म्हणतोय आपण त्याला. पण हे सार्वभौम म्हणजे काय, याचा शब्दाचा अर्थ तो किती लोकांना कळतो या देशामध्ये हाही एक प्रश्न आहे. सार्वभौम आहे म्हणजे काय आहे हे समजायला आपल्या संविधानामध्ये लिहिलं आहे, प्रिअम्बल मध्ये लिहिलं आहे की भारत इज अ सोव्हरेन कंट्री. पण ते किती लोकांना कळतंय आणि ते मग गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किती अंमलात आणल्या जातंय हे हा जरा प्रश्न वाटतोय. आपण सोव्हर्निटी किंवा सार्वभौमत्व कशाला म्हणूया ना, की अल्टिमेट ऑथॉरिटी कुणाकडे राहील. भारत सार्वभौम आहे म्हणजे काय आहे तर
कॉन्स्टिट्यूशन नुसार भारतामध्ये सार्वभौमत्व किंवा सोव्हर्निटी जी आहे, म्हणजे अल्टिमेट पॉवर जी आहे ते लोकांकडे दिल्या गेलेलं आहे. आधीचे जे राज्य होते किंवा बाकी दुसऱ्या टाईप ऑफ गव्हर्नन्स ज्या होत्या त्याच्यामध्ये कुठे राजाकडे राहायची, कुठे जो सैन्याचा प्रमुख असेल त्याच्याकडे राहायची अथॉरिटी देश चालवायची, किंवा कुठे एखाद्या रिलिजियस अथॉरिटी असू शकेल. तर हे वेगवेगळ्या अथॉरिटीज असू शकतील, पण भारताच्या संविधानानुसार भारताचे सगळ्यात मोठी शक्ती जर का कुठे असेल तर ती लोकांकडे आहे असा त्याचा अर्थ होतोय. सार्वभौमत्व म्हणजे लोकांच्या शक्ती, शेवटची शक्ती, अल्टिमेट पॉवर, अल्टिमेट ऑथॉरिटी लाईज विथ द पीपल, लोकांकडे ती आहे. पण ते खरंच आपल्याला आता पाहायला मिळतंय का? आजचा विषय जो घेतलाय त्याच्यानुसार आपल्याला कळतंय की सध्याची जी राज्य सरकार जी आहेत, सध्या जे देश चालवत आहेत ती सरकार आहे, ती खरंच लोकांचा विचार करून कायदे बनवत आहे का? आणि लोकांची खरंच त्या कायद्यांना सहमती आहे का? लोकांना ते हवं आहे का? लोक जर का लोकांच्या हाती जर का सत्ता आहे तर हे लोकविरोधी, जनहित विरोधी कायदे का बनत आहेत या देशामध्ये? लोक ते म्हणजे सत्ता जर का लोकांच्या हातात आहे, हा देश सार्वभौम आहे, तर मग इथे लोकांच्या हिताचे कायदे का बनविले जात नाही? आजही इथला 85% मूलनिवासी बहुजन समाज का खितपत पडलेला आहे, हे प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नांच्या अनुषंगाने आजचा हा विषय मला महत्वाचा वाटतोय. तर ही जी आपण बघतोय की आताच्या ह्या म्हणजे बीजेपी सरकारच्या गव्हर्नमेंटमध्ये आणि मग त्याच्या आधी पण काँग्रेस सरकार काही खूप वेगळं नव्हतं. ह्या सरकारांनी, सत्तेत आलेल्या पक्षांनी जे काही कायदे बनवले ते खरंच लोकाभिमुख होते का, जनकल्याणकारी होते का, हा प्रश्न पडत राहतोय आपल्याला. हे कायदे जर का जनकल्याणकारी नसतील तर मग हे पक्ष पुन्हा पुन्हा सत्तेत का बरं येत आहेत? म्हणजे लोकांच्या हाती सत्ता आहे, त्यांना हवं तसं कायदे बनवणारं सरकार निवडावं आणि ते त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे जनतेमधून जातात त्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न तिथे सोडवले जावेत, असा एक डेमोक्रॅटिक सिस्टीम आहे आपली. पण तसं होताना दिसत नाही. आता आपण ज्यांना इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून देतोय ते खरंच लोकांच्या कल्याणाचा विषय म्हणजे विचार करतात, त्यांच्यासाठी भांडतात संसदेमध्ये जाऊन, की ते स्वतःचं राजकारण टिकविण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, किंवा ते त्यांच्या ज्या आयडिओलॉजिकल फ्रेमवर्क मध्ये ते बांधल्या गेलेले आहेत त्या आयडिओलॉजीच्या प्रसारासाठी ते काम करतात. आताचे जे गव्हर्नमेंट आहे त्या आपण माहिती आहे ते कोणत्या आयडिओलॉजीने प्रेरित आहे, आणि सगळे कायदे जे बनत आहेत ते त्या आयडिओलॉजीला अनुसरून बनत आहेत. ते किती लोकाभिमुख आहेत, ते किती लोकांच्या हिताचे आहेत, हा मात्र प्रश्न आहे. आपण सध्याचे कायदे बनवतोय किंवा बाकी ज्या पॉलिसी डिसिजन्स घेतोय, आता म्हणजे रिसेंटली काल परवा इथल्या फायनान्स मिनिस्टरने इथल्या 6 लाख करोडचं एक मॉनिटायझेशन पॉलिसी दिली आहे की ज्याच्यामध्ये पब्लिक प्रॉपर्टीज विकून ते 6 लाख करोड रुपये गव्हर्नमेंट रेज करणार आहे. ह्या प्रॉपर्टीज कुणाच्या आहेत? ह्या प्रॉपर्टीज दिस आर पब्लिक प्रॉपर्टीज, त्या लोकांच्या प्रॉपर्टीज आहेत. पब्लिक प्रॉपर्टीज आहेत म्हणजे लोकांनी आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यावर 70 वर्षामध्ये लोकांच्या पैशातून, टॅक्स पेयर्सच्या मनीतून आणि सगळ्यांच्या कंट्रीब्युशनने ह्या प्रॉपर्टीजचं निर्माण झालेलं आहे. आणि ही प्रॉपर्टी जर का लोकांची असेल आणि ते सरकार जर का विकत असेल, त्या लोकांची प्रॉपर्टी, आपली प्रॉपर्टी जर का कोणी विकत असेल तर त्याला आपली संमती असावी असं नाहीच. आपली प्रॉपर्टी आपण त्यांना का विकू देणार? नाही, इतके 70 वर्ष लागले त्या प्रॉपर्टी बनवायला आणि इथल्या गोरगरीब जनतेच्या घामाच्या पैशातून ह्या प्रॉपर्टीज बनलेल्या आहेत, आणि त्याला जेव्हा हे सरकार विकतायत याचा अर्थ ते लोकाभिमुख कार्य करत आहेत असं मुळीच मानता येणार नाही आपल्याला. यांनी ज्या पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करावं, लोकांच्यासाठी जनकल्याणकारी कामं करावीत असं अपेक्षित आहे आपल्याला सरकारकडून, पण तसं होताना मात्र दिसत नाही. उलट त्या लोकांच्या विरोधात त्यांना जे नको हवं आहे किंवा त्यांच्यासाठी जे बाधक आहे असे कायदे आणि धोरणं ह्या संसदेमध्ये बनले जात आहेत. आणि आम्ही जे पाठवलेले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत लोकांचे, ते मात्र याच्या विरुद्ध ब्र काढायला सुद्धा तयार नाहीत. ते ह्या व्यवस्थेचा एक भाग बनून त्या मोजक्या कॉर्पोरेट लोकांसाठी किंवा रिलिजियस सेंटिमेंट्स बाळगणाऱ्या काही मोजक्या संघटनांशी त्यांची जी बांधिलकी आहे त्याच्यामध्ये ते गुंतून पडलेले आहेत. आणि लोकांच्यासाठी जे भारतीय डेमोक्रेसी
इंडियन डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये जे अभिप्रेत आहे की सत्ता लोकांच्या हाती असावी, ते मात्र सत्ता लोकांच्या हाती दिसत नाही आणि सगळ्यांचं याच्यामध्ये पूर्ण देशाचं नुकसान होत आहे. बरोबर सर. खूप छान पद्धतीने तुम्ही आजच्या ह्या विषयाचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे आणि ते काय करतात हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. आपल्यासोबत डॉक्टर PS कांबळे साहेब आहेत. कांबळे साहेबांकडनं आपण काही प्रश्नाची उकल करून घेऊया. कांबळे साहेब, आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला बसलेले आहे. त्यांचे जे 3 बिलं बनवलेले आहे सरकारनी आणि ह्याच्या आधीसुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संविधान लागू झाल्यानंतर संविधानामध्ये बऱ्याचशा अमेंडमेंट करून ह्या सरकारने संसदेमध्ये असे अनेक बिलं आणि निर्णय आणि विधेयके पास केलेली आहे जे जनतेला त्याच्यापासून काही फायदा नाही. उदाहरणार्थ सांगायचं खाजगीकरण आहे किंवा आता शेतकरी बसले त्यांचे जे बिल आहे, तर हे जे आणि LIC किंवा जे चालू आहे विकणं वगैरे सगळ्या कंपन्या वगैरे, तर हा काय प्रकार आहे याच्यावर तुम्ही काय प्रकाश टाकाल? सर्वप्रथम MNT नेटवर्कला मी मनापासून धन्यवाद देतो. आवाज येतो व्यवस्थित? अगदी बरोबर सर. छान. एका अत्यंत महत्वाच्या, अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती चर्चा आज पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून होत आहे आणि खरंच एक महत्वाचा आणि अत्यंत अस्तित्वाचा, माणसाच्या अस्तित्वाचा, प्रामुख्याने हा जो बहुजन आहे, वंचित आहे, हा जो गरीब आहे, याच्या दृष्टीनं अस्तित्वाचा असलेला प्रश्न आहे. त्या विषयावरती तुम्ही ही चर्चा आयोजित केली, तुम्हाला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही शेतकरी कायद्यांचा उल्लेख केला. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगतो, ते 3 कायदे मिळून त्यांची संख्या 45 ते 50 पानांची, एकूण 3 कायदे. आणि आज जवळपास 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला शेतकरी आंदोलन चालू आहे त्यांचं. तरी हा प्रश्न सोडवला जात नाही किंवा सुटत नाही. प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांच्यासाठी आपण कायदे केले त्यांचा जर फायदा होणार नसेल, लाभ होणार नसेल, तर मग हे कायदे आपल्याला कशाला पाहिजे? आणि 45 ते 50 पानांच्या कायद्यामध्ये असं काय दडलंय शेतकऱ्यांचं हित आणि कल्याण की ज्याची अंमलबजावणी आणि कार्यवाही आवश्यकच आहे. कांबळे साहेब, एक मिनिट. थोडं सर तुमच्या राईटला सरका तुम्ही, थोडं म्हणजे फ्रेम मध्ये दिसत नाही तुम्ही. बरोबर. ओके 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 ओके. तर मला असं वाटतं की ते कायदे खरंच जर शेतकऱ्यांच्या हिताचे असते तर शेतकऱ्यांचा विरोध असायचं काही कारणच नाही. पण ते 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी आंदोलन करतायत. पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, थंडीमध्ये ते राहतात. पुन्हा ही कोरोनाची परिस्थिती आहे आणि त्या दिल्लीच्या बॉर्डरवरती सुद्धा फार भयानक परिस्थिती आहे. या स्थितीमध्ये ते आंदोलन करतात. त्याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना समजलेला आहे की या कायद्यांमध्ये माझ्या किंवा आमच्या भल्याचं काही नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण हे जे कायदे तशाच पद्धतीनं श्रम लेबर रिफॉर्म्स, कामगार सुधारणा केल्या. त्यामध्ये काय केलं की सगळे कायदे एकत्र केले आणि त्याचं एकत्रीकरण 3 कायद्यांमध्ये केले. आणि ते 3 कायदे की ज्यामध्ये कामाची गॅरंटी नाही, वेतनाची गॅरंटी नाही, सामाजिक सुरक्षितता नाही आणि त्या कायद्यांपाठीमागे बाबासाहेबांचं योगदान फार मोठं आहे. ते जेव्हा श्रममंत्री होते, ते जेव्हा कायदा मंत्री होते, तेव्हा त्यांनी दिलेलं जे योगदान आहे ते योगदान अनन्यसाधारण आहे. आणि ते सगळे कायदे मोडीत काढून सगळं त्याचं रूपांतर 3 कायद्यांमध्ये करून सामाजिक सुरक्षितता, कामाची गॅरंटी नाही, वेतनाची गॅरंटी नाही, सामाजिक सुरक्षितता नाही, अशा प्रकारचे कायदे केले जात आहेत. आणि ते कायदे हे ना कामगाराच्या कल्याणाचे, ना त्याच्या सुरक्षिततेचे, ना शेतकऱ्यांच्या कल्याणाचे, ना त्यांच्या सुरक्षिततेचे, ना त्यांना फायदा करून देणार आहेत असं मला वाटतं. खरं म्हणजे संविधान हाच मूलभूत कायदा आहे आणि इतर सुधारणा करत असताना, अमेंडमेंट करत असताना किंवा अनुषंगिक कायदे करत असताना संविधानाचं जे स्पिरिट आहे त्या स्पिरिटला धक्का लागता कामा नये. आणि असं न करता सुधारणेची तरतूद त्या संविधानामध्ये आहे, अमेंडमेंटची तरतूद आहे, म्हणून आपण
त्याचा जो सेंट्रल प्लेस आहे, यामध्ये न्याय आहे, यामध्ये स्वातंत्र्य आहे, यामध्ये समता आहे, यामध्ये बंधुता आहे. न्यायाचा विचार करत असताना सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. स्वातंत्र्याचा विचार करत असताना विचाराचं, वक्तव्याचं, विश्वासाचं, काम करण्याचं. आणि समतेचा विचार करत असताना समान संधीची समता याचा कुठेही विचार या कायद्यामध्ये किंवा कायदे संमत करण्यामध्ये होत असल्याचं मला दिसत नाही. मला असं वाटतं की संविधानाला पाया म्हणून संविधानावरती आधारित सगळे कायदे करायला पाहिजेत, बिल संमत करायला पाहिजेत. आणि त्याचा हेतू हा सामाजिक कल्याण असायला पाहिजे. कामगाराचं कल्याण, शेतकऱ्याचं कल्याण, वंचितांचं कल्याण, अनुसूचित जाती जमाती ओबीसींचं कल्याण हे असायला पाहिजे. असं न करता त्या संविधानामध्ये सुधारणेची तरतूद आहे, अमेंडमेंटची तरतूद आहे. आणि म्हणून आपण संविधानालाच आपण ओव्हरटेक करायला लागलोय काय, संविधानालाच आपण विसरून चाललो काय, अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये यायला लागलेली आहे. आणि खाजगीकरण म्हणजे सुधारणा. मग शिक्षणाचं खाजगीकरण, उद्योगाचं खाजगीकरण, आरोग्याचं खाजगीकरण, सगळं खाजगीकरण. आणि एकूण जे सार्वजनिक क्षेत्राचं जे योगदान होतं, पब्लिक सेक्टर, ते आता जवळपास शून्य असल्यासारखी परिस्थिती आहे. मग तुम्ही मगाशी म्हणालात तसं की प्रामुख्यानं बँका आता भविष्यात एक बँक राहणार नाही सरकारच्या मालकीची, विमा एकही सरकारच्या मालकीचा राहणार नाही. आता LICचं खाजगीकरण झालेलं आहे, बाकीच्या सगळ्या विमा व्यवस्थेचं कॉर्पोरेशनचं खाजगीकरण व्हायला लागलेलं आहे. म्हणजे संविधानामध्ये सुधारणेची तरतूद आहे, अमेंडमेंटची तरतूद आहे. म्हणून आपण संविधानाला ओव्हरटेक करून आपण पुढे चाललेलो आहे. संविधानाचं जे आत्मा असं म्हणता येणार नाही, आपण सगळी विज्ञानवादी माणसं आहोत. तर त्याचं जे सोल आहे ते सोलच आपण विसरून चाललेलो आहे. आणि आपण आपल्याला जे वाटेल तशा प्रकारच्या सुधारणा आणि संविधानाला छेद देणाऱ्या, सामाजिक कल्याणाला छेद देणाऱ्या, सामाजिक न्यायाला छेद देणाऱ्या अशा प्रकारची बिलं आपण संमत करत चाललेलो आहोत. गेल्या वर्षभरामध्ये जी बिलं संमत झाली त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे आणि त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत, एक डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. जवळपास गेल्या वर्षभरामध्ये 140 बिलही संमत झालेत लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. आणि ही बिलांचे जेव्हा मी त्याचा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, काही मोजकी बिलं सोडली तर सगळी बिलं ही खाजगीकरणाकडे जाणारी, ही सगळी बिलं खाजगीकरणाला प्रेरणा प्रोत्साहन देणारी, कॉर्पोरेटायझेशन करणारी, प्रमंडलीय क्षेत्र वाढवणारी, सार्वजनिक क्षेत्राचं संकुचितीकरण करणारी. म्हणजे आज सार्वजनिक क्षेत्राचं जवळपास अस्तित्व नाहीच. बँका चालवणं हे सरकारचं काम नाही, अशा प्रकारची चर्चा व्हायला लागलेली आहे. मग कशासाठी त्या बँकांची स्थापना झाली आणि बँकांचं राष्ट्रीयकरण झालं 1966 ला नंतर सुद्धा? अगोदर खाजगी बँका होत्याच की. 1966 पूर्वी खाजगी बँका होत्या, विमा खाजगी होता. बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये सांगितलेलं आहे, स्वतंत्र भारतासाठी विकासाचं धोरण दिलं. त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की विम्यावरती फक्त सरकारची मक्तेदारी असायला पाहिजे. आणि आयुर्विमा, लाईफ इन्शुरन्स हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा पाहिजे. आज जर आपण बघितलं तर विम्याचं खाजगीकरण, आज 72-76% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. आणि सार्वजनिक सरकारच्या मालकीचं जे विमा क्षेत्र होतं ते जवळपास आता संपत चाललेलं आहे. LIC गेली. आता बाकीचे GIC, ओरिएंटल या जे विमा आहेत ते आता जवळपास खाजगीकरणाचा धोरण आखलेलं आहे. आणि माझे सहकारी संदीप सर जे म्हणत होते, आता जे ऍसेट डिमॉनिटायझेशन चाललेलं आहे, म्हणजे सगळं सरकारचं निर्माण केलेलं, संविधानाच्या चौकटीमध्ये निर्माण केलेलं, न्याय देणारं, कल्याण वाढवणारं, समता प्रस्थापित करणारं, बंधुता निर्माण करणारं जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे ते आता नामशेष करायचं काम चालू आहे. आणि खाजगीकरणामध्ये सगळं. आणि या खाजगीकरणानं काय केलं, कोरोना कालावधीमध्ये सुद्धा विषमता मोठ्या प्रमाणावरती वाढवली, गरिबी मोठ्या प्रमाणावरती वाढवली, बेकारी मोठ्या प्रमाणावरती वाढवली. आणि माझ्याकडे लिस्ट आहे जेवढे कायद्याने विधेयक संमत झाली 140 गेल्या वर्षभरामध्ये, त्यामध्ये एकही विधेयक असं नाही की जे विषमतेचं नियंत्रण करतं, एकही विधेयक असं नाही की जे काळा पैसा शोधून काढतं, एकही विधेयक असं नाही की सार्वजनिक क्षेत्राला प्रमोशन देणार आहे, वाढवणार आहे. एक सुद्धा विधेयक नाही. माझ्याकडे यादी आहे. याचा अर्थ काय की संविधानाला आपण मानायला तयार नाही का काय?
फक्त संविधानाचं नाव घेतो आणि त्याच्या चौकटीमध्ये आपण कायदे करतो की जे संविधानाला छेद देणार आहेत, न्यायाला दुरापास्त करणार आहेत, अन्याय करणारे आहेत, विषमता वाढवणार आहेत, गरिबी वाढवणार आहेत, आणि याच्याकडे आपण विचारच करायला तयार नाही. आणि आपला एक असा गैरसमज झालाय, खाजगी म्हणजे उत्तम, सार्वजनिक म्हणजे निकृष्ट, सार्वजनिक म्हणजे ते क्रियाशील नाही, हे चुकीचं आहे. आताच या 2 दिवसामध्ये अर्थमंत्र्यांनी एक आकडेवारी दिली. आता 12 बँका सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहेत, त्या 12ही बँका नफ्यामध्ये आहेत. त्या 12ही बँका नफ्यामध्ये आहेत आणि नफ्यामध्ये बँका चाललेल्या आहेत आणि त्या म्हणजे सामाजिक कामासाठी त्या काम करत चाललेल्या आहेत, सोशल वेलफेअरसाठी वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या योजना, मग यामध्ये प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अशा प्रकारचे उपक्रम ते राबवत आहेत. म्हणजे सामाजिक कल्याणाचे हेतून ते काम करत आहेत आणि आता आपण ते बंद करायला चाललोय. जवळपास 26 बँका होत्या, आता त्या 12 ठेवल्या आणि त्या 12च्या 12 आता बंद करायचं चाललेलं आहे आणि ते सगळे खाजगी क्षेत्रामध्ये घ्यायचं चाललेलं आहे. आणि आताच या 2 दिवसातल्या माननीय वित्तमंत्र्यांनी जी आकडेवारी दिली त्या आकडेवारीवरून असं दिसतं की सगळ्या 12च्या 12 बँका या नफ्यामध्ये. म्हणजे आपण जो एक गैरसमज करून दिलाय की सार्वजनिक क्षेत्र म्हणजे तोट्याचं, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे अकार्यक्षम, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे चुकीचं, हे जे काय आपण धोरण ठरवलेलं आहे किंवा हा जो विचार, आपला जो दृष्टिकोन आहे, हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो संविधानाला छेद देणार आहे. संविधानाला छेद देणार आहे. आज सार्वजनिक क्षेत्रामध्ये पूर्ण असा एक सुद्धा उद्योग नाही, एक सुद्धा उद्योग नाही. आता रेल्वेचं सुद्धा खाजगीकरण चाललेलं आहे आणि मेट्रो जी रेल्वे आहे, पूर्ण मेट्रो रेल्वे ही खाजगी आहे. आता एक खाजगी रेल्वे धावते रुळांवर. म्हणजे आता भविष्याचा जो अजेंडा असेल, तो भविष्याचा अजेंडा असेल की सगळ्या रेल्वे खाजगी असतील. आता मेट्रो सगळ्या खाजगी आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मग हे संविधानाचं जे प्रियांबल सांगतं की सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रेटिक रिपब्लिक कुठं आहे? फक्त संविधानाचं नाव घ्यायचं, संविधानाप्रमाणे विधेयक तयार करायचं, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मांडायचं आणि ते सुद्धा या कोरोनाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न करता, कुठल्याही प्रकारचं डिस्कशन न करता ती बिलं सगळी संमत झाली आणि सगळी ही बिलं खाजगीकरण वाढवणारी, कॉर्पोरेट सेक्टर वाढवणारी, सार्वजनिक क्षेत्र संकुचित करणारी आणि खाजगीकरण वाढवणारी, म्हणजे आपली अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे. ही मिश्र अर्थव्यवस्था अत्यंत विचारानं आलेली आहे आणि त्याचं प्रारूप बाबासाहेबांनी आपल्या 47च्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये दिलेलं होतं. आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज ही प्रॉक्सी कॉन्स्टिट्यूशन आहे. बाबासाहेबांना जे संविधान अभिप्रेरित होतं, अपेक्षित होतं, त्याची ती प्रतिकृती आहे. आणि त्याप्रमाणे मग बाबासाहेबांनी त्यामध्ये सांगितलं शेती कशी असावी, विमा कसा असावा, रिप्रेझेंटेशन कसं असावं, उद्योग कसा असावा, सार्वजनिक क्षेत्रामध्ये कसं असावं, खाजगीमध्ये कोण असावं, शिक्षणाची भूमिका काय असावी, हे सगळं त्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये दिलं. आणि त्याचं प्रतिबिंब बाबासाहेबांनी ते संविधान तयार केल्यामुळं त्याचं सगळं प्रतिबिंब संविधानामध्ये आहे. पण 91 नंतरच्या कालावधीमध्ये आणि आता लेटेस्ट 2004 पासून 2014 पासून सगळं संविधानाच्या विरोधी चाललेलं आहे. घ्यायचं नाव संविधानाचं आणि सगळं संविधानाच्या विरोधी, स्वातंत्र्य, समता, बंधुता याला छेद देणारं, मानवी हक्क तुडवणारं, विषमता वाढवणारं, गरिबी वाढवणारं, बेकारी वाढवणारं, अशा प्रकारची धोरणं ही तयार करून राबवली जात आहे. नाव संविधानाचे घ्यायचं, कायदे संमत करण्याची प्रक्रिया खरं म्हणजे ती संवैधानिक आहे किंवा संविधानात्मक आहे असं मला वाटत नाही. कारण हे सगळं अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि मगाशी माझे सहकारी म्हणाले ते बरोबर आहे, विरोधी पक्षाची भूमिका ही जी प्रभावी असायला पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे की नुसता सत्ताधारी पक्ष असून चालणार नाही. लोकशाही चालवायची असेल, ही पार्लमेंटरी लोकशाही चालवायची असेल तर विरोधी पक्ष हा या सत्ताधारी पक्षा एवढाच महत्वाचा आहे. कारण सत्ताधारी पक्षाला योग्य दिशा देण्याचं काम हे विरोधी पक्ष करू शकतो. आणि विरोधी पक्ष जर माझं सहकारी जो म्हणत होते ते अगदी बरोबर आहे त्यांचं, विरोधी पक्षाची भूमिका सगळं खाजगीकरणाकडे चाललेलं आहे, सगळं विषमता वाढवणार आहे. मग एक आकडा तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1 वर्षाच्या या कोरोनाच्या कालावधीमध्ये 19 अब्जावधी कुटुंबांची वाढ झाली एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला
गरिबांची संख्या ही कोट्यावधी लोक गरीब झाले, बरं. कितीतरी कोट्यावधी लोक बेघर झाले, कितीतरी कोट्यावधी लोकांचा रोजगार गेला, 27% 29% बेकारीचा दर झाला. सिद्धांत असं सांगतो, अर्थशास्त्र असं सांगतं 3% बेकारीचा दर चालू शकतो. पण आज आपल्याला असं दिसतं बेकारीचा दर 10%, 12% आहे. स्त्रियांमध्ये आहे, पुरुषांमध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये आहे, सामाजिक वंचितांमध्ये आहे, अनुसूचित जाती जमाती ओबीसी बहुजनांमध्ये आहे. आणि याच्याकडे आपण बघतच नाही. आणि आपण नुसतं खाजगीकरण, नुसतं कॉर्पोरेट सेक्टर, नुसतं शेतीचं कॉन्ट्रॅक्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि यावरती संविधानाचं नाव घेऊन संविधानाला खऱ्या अर्थानं छेद देण्याचं काम हे कायदे संमत करून त्याची कार्यवाही करण्याचं चाललंय असं आपल्याला दिसतं. यामध्ये शेतकरी कायदे असतील, यामध्ये कामगार कायदे असतील, हे सगळं शिक्षणातलं खाजगीकरण आहे, आरोग्याचं खाजगीकरण आहे. सगळं खाजगीकरण म्हणजे उत्तम, खाजगीकरण म्हणजे चांगलं. हे जे काय आपण डोक्यात घेतलंय ते अत्यंत चुकीचं आहे. अत्यंत विचारपूर्वक मिश्र अर्थव्यवस्था, खाजगी आणि सार्वजनिक दोघांचं मिश्रण अशा पद्धतीने चाललंय. आता विम्याचं पूर्ण, बँकांचं पूर्ण खाजगीकरण. भविष्यामध्ये हा जो वंचित समाज आहे त्याचं बँकेत खातं नसेल, तो बँकेची कुठलीही सेवा घेणार नाही, विम्याची कुठलीही सेवा घेणार नाही. तो पूर्णपणे या सामाजिक सुरक्षिततेच्या जाळ्याच्या बाहेर पडेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होत चाललेली आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकर भरतीच नाही. इकडं आयुष्यभर विद्यार्थी कष्टानं 20-20 तास, 18-18 तास युपीएससी साठी तयारी करतात आणि नोकर भरती नाही. आणि पाठीमागच्या दरवाजानं उत्तम म्हणजे संबंधित लोक सरकारच्या, विद्यमान सरकारच्या, ते आतल्या बॅकडोर एंट्री द्यायला लागलेले आहेत. आणि विद्यार्थी आयुष्यभर अगदी हायस्कूलला गेल्यापासून, ज्युनियर कॉलेजला, महाविद्यालयाला गेल्यापासून युपीएससीची, एमपीएससीची तयारी करतो. आणि युपीएससी मधली जी केंद्रामधल्या भरती आहेत ते बॅकडोर व्हायला लागलेले. त्याचा अर्थ काय? हे कुठे संविधानामध्ये? संविधान सांगतं की कांबळे सर, परत येतोय मी तुमच्याकडे. अगदी परत खूप छान तुम्ही विश्लेषण करा आणि छान माहिती तुम्ही दिलेली आहे. आपल्यासोबत रामटेके सर आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण काही प्रश्नाची माहिती करून घेऊया. रामटेके सर, की आता संसदेमध्ये जे काही विधेयके पास होतात, बिले पास होतात, आणि हे जे सत्तेवर बसलेले जे विषमतावादी किंवा ब्राह्मणवादी म्हणा, हे जे लोक आहे ते जनमत न घेता, कोणालाही न विचारता आणि लोकांचं जनमत न घेता हे निर्णय घेत असतात. आणि ह्यामुळे लोकांची सार्वभौमत्ता जी आहे ती टिकून राहत नसेल तर काय आपण ह्याला लोकशाही म्हणू का? काय सांगाल तुम्ही? सर, आपण म्हणतोय की ते लोकांचं जनमत घेत नाही, पण ते जे सरकार आहे आपल्याला माहित आहे ते लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं सरकार आहे. 300च्या वर त्यांना सीट्स मिळाल्या आहेत, म्हणजे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत, ते लोकांनी निवडलेले प्रतिनिधी आहेत. ते लोकांनी ज्यांना नाकारलं ते लोक विरोधी पक्षही बनण्याच्या लायकीचे नाहीत, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. हे लोकांचंच सरकार आहे, त्याच्यात दुमत नाही. भारतामध्ये लोकशाही आहे, कागदोपत्री व्यवस्थित चाललेलं आहे. आणि ही लोकशाही नाही असं म्हणायला काही कारण नाही. सध्या पक्षीय प्रणाली अंतर्गत, इथल्या व्यवस्थेअंतर्गत जे काही व्हायला पाहिजे ते होत आहे, पण त्याचा गैरवापर होत आहे. हे जे जनमत मिळालं, त्या जनमत तुम्हाला कशासाठी मिळालं होतं? आज तुम्ही जे फार्मर्स लॉज बनवलेत, तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकले होते का की आम्ही असे फार्मर्स लॉज बनवणार आहोत? तुम्ही लेबर लॉज बनवलेत, त्यांना कोडिफिकेशन केलं. जे चांगले कायदे होते लेबरच्या हिताचे ते सगळे नष्ट झाले आहेत. आज कोर्टात कोणत्या कायद्याच्या भरोशावर दाद मागायला जाणार आहे लेबर? ते कायदेच उरले नाही ज्यांच्यावर त्यांना प्रोटेक्शन होतं. तर तुम्ही लिहून दिलं होतं का मॅनिफेस्टो मध्ये की आम्ही लेबरच्या कायद्यांचं कोडिफिकेशन करणार आहोत आणि एवढे सगळे जे विविध कायदे आहेत लेबरच्या हिताचे त्यांना आम्ही संपवणार आहोत? तुम्ही लिहून दिलं होतं का की इथले देशातली 6 लाख करोडची संपत्ती आम्ही विकणार आहोत, आम्ही इथला रेल्वे विकणार आहोत, आम्ही इथले एअरपोर्ट्स विकणार आहोत, आम्ही इथले रस्ते विकणार आहोत? हे तुम्ही मॅनिफेस्टो मध्ये लिहून दिलं नव्हतं आणि ते तुम्ही करताय. हा मात्र जनमताचा विरोध आहे, हे राष्ट्रद्रोह आहे. लोकांनी तुम्हाला ज्या कामासाठी, तुम्ही विकासाच्या नावावर निवडून आलेले आहात, तुम्ही चांगले जनकल्याणाचे काम करणार म्हणून निवडून आलेले आहात, लोकांनी तुम्हाला त्याच्यासाठी कौल दिलेला आहे.
हे जे तुम्ही आज करताय, जे सर 140 विधेयक बोलताय, हे 140 विधेयक तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकले होते का, की आम्ही हे असे विधेयक आणणार आहोत आणि असे लोकांची वाट लावणार आहोत, इथे एवढी बेरोजगारी जी निर्माण झाली ती करणार आहोत, हे तुम्ही सांगितलं होतं का? इथे प्रायव्हेटायझेशन करणार आहे. पूर्ण करोना कोणी सांभाळला? ह्या देशातला गोरगरीब आजही त्या करोनाच्या काळामध्ये त्याला मेडिकल की गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स होते त्यांच्यामुळे तो जिवंत आहे. तो अफोर्ड करू शकत होता का इथल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये जाणं? तुम्ही हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्सला वाढवणं चाललंय, गव्हर्नमेंटला संपवणं चाललंय, हे तुमच्या मॅनिफेस्टो मध्ये होतंय का? हा प्रश्न आहे. आणि ते जर का नव्हतं आणि ते तुम्ही करत आहात म्हणजे तुम्ही त्या जनमताचा सन्मान राखत नाही आहात. तुम्ही जनमताच्या विरुद्ध जाऊन आपलं स्वतःचं धोरण राबवितात, हा त्याचा अर्थ होतो. लोकशाही आहे, तुम्ही ज्या प्रणाली अंतर्गत आलात त्याला आपण लोकशाही म्हणूया. ती प्रणाली जरी असली पण त्याचा हा गैरवापर चाललेला आहे. लोकांनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांच्याशी तुमचा विश्वासघात चाललेला आहे. हे करतात, हे व्हायला नको पाहिजे. हे मनमोक यांच्या मर्जीने देश चालवला नाही जाऊ शकत. कुणाच्या मर्जीने एखादा हुकुमशाह येईल आणि त्याला वाटेल की मी हा देश असा चालवावा, तसं तो चालवू शकत नाही. अशी व्यवस्था संविधानामध्ये केल्या गेली होती. संविधानामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स क्रिएट केल्या गेल्या होत्या चेक अँड बॅलन्स साठी. सरकारलाही सरकारचे कायदे बदलवण्याची क्षमता असणारं सुप्रीम कोर्ट आहे. सरकारने बनवलेल्या पॉलिसीज, त्यांनी बनवलेले कायदे त्याला आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन चॅलेंज करू शकतोय. ते जर का अँटी कॉन्स्टिट्युशनल असतील तर ते रिपील केल्या जातील अशी व्यवस्था आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. पण आपण काय बघतोय आज, इथे मीडिया आहे. सरकारने जर का काही चूक केलं असेल तर त्याला मीडियाच्या द्वारे त्याला जनमानसात घेऊन जायचं. सरकारच्या ज्या धोरणं आहेत, त्यांची जी भूमिका आहे त्याच्या विरुद्ध जनमानसात एक वातावरण निर्मितीचं काम कुणाचं असेल तर ते मीडियाचं होतं. इलेक्शन कमिशन आहे, जिथे सगळीकडे आम्ही म्हणतोय की ईव्हीएम वर ह्या देशातील लोकांचा, जनसामान्यांचा विश्वास नाही, पण इथले सरकार आग्रही आहेत, जे सत्तेत आहेत, त्यांना वाटतंय की इथलं वोटिंग अजूनही ईव्हीएम मधूनच व्हायला पाहिजे. जिथे पारदर्शिता नाही, जिथे इथे मोठ्या मोठ्या पेगासस सारख्या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही कुणावरही मोठमोठ्या लोकांवर जर का आपलं स्पाईंग करू शकताय तर त्या ईव्हीएम ला हॅक करणं किती मोठं कठीण असावं. लोकांचा विश्वास उडालेला आहे, पण तुम्ही मात्र त्या ईव्हीएम ला नाकारण्याची, जे पूर्ण डेव्हलप नेशन्सने नाकारलाय अशा ईव्हीएम ला तुम्ही नाकारत नाही आहात, त्याच्यावर इलेक्शन घेतात. इलेक्शन कमिशन आपण आता नुकतंच पाहिलं, वेस्ट बेंगॉलमध्ये 8 टप्प्यामध्ये करोनाच्या काळामध्ये इलेक्शन घेतल्या गेली. हे सगळ्या ज्या संस्था बनवल्यात, सीबीआयच्या रेड्स, ईडीच्या रेड्स, हे रोज आपण ऐकतोय, पाहतोय. मीडिया, कोर्ट्स, सुप्रीम कोर्ट्स, हे ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स बनवल्या होत्या की ह्या देशातील सत्ता ही लोकांची सत्ता आहे आणि इथले जे सरकार निवडून येतात ते तानाशाह सारखं वागू नये, ते फॅसिस्ट बनू नये, अशा प्रकारचे जे चेक्स अँड बॅलन्स करणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स होत्या त्या ह्या सरकारांनी संपवल्या आहेत. त्यांना मोडकळीस आणलाय. हे सगळ्यात मोठं दुःख आहे, ते सगळ्यात मोठा धोका आहे. आणि हा धोका ह्या लोकांनी, ह्या देशातील लोकांनी तो ओळखायचा आहे. लोकांनी जर का ठरवलं तर हे सत्ता बदलल्या जाऊ शकेल. दर 5 वर्षांनी इलेक्शन व्हावी अशी व्यवस्था आहे संविधानाच्या अनुसार. आता इलेक्शन कमिशन त्यांच्या बाजूने निर्णय देतोय, त्यांच्यानुसार त्यांच्या सोयीने आपलं इलेक्शनचं प्लॅनिंग करतोय. सुप्रीम कोर्ट शांत बसतोय, गपचूपपणे पाहत बसतोय. इथे होणारे जे कायदे आहेत, ईडब्ल्यूएस रिझर्वेशन अँटी कॉन्स्टिट्युशनल, सुप्रीम कोर्टला कळत नाही का? पण ते करता येत, पण ते त्याच्यावर बोलत नाहीयेत. इथे जे फार्मर्स कायदे आहेत त्याच्यावर इतके लोक देशभर आंदोलन पेटलं आहे. हे कायदे ते शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, ते सरकारला समजत नाही का? त्याच्या वेळी सुप्रीम कोर्ट आपलं सुमोटो कॉग्नायझन्स घेऊ शकत नाही का? पण ते नाही घेत आहे. इथला मीडिया एक ओपिनियन फॉर्मेशन करायला पाहिजे, लोकांमध्ये जाऊन एक लोकांचं मत परिवर्तन करायला पाहिजे की सरकार कसं लोकांच्या हिताच्या विरोधी आहे. मीडिया ते काम करतोय का? नाही करत. ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स क्रिएट केल्या गेल्या होत्या, ह्या इन्स्टिट्यूशन आज संपत चालल्या आहेत, त्या मोडकळीस येत आहेत. हे ह्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव, म्हणजे शोकांतिका आहे. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे या देशाचं. एवढं चांगलं संविधान, त्याच्यात सिस्टीम्स क्रिएट केल्या गेल्या होत्या, त्या सिस्टीम्स ह्या सरकारांनी नेस्तनाबूत केलेल्या आहेत. आता याचे बळी हे सरकार ठरणार नाहीत असं नाही. उद्या यांची पाळी असेल, हे रिव्हेंजने काम करायला लागलेत, उद्या यांच्यावरही रिव्हेंज सूड ओढवणारे सरकार लोक पक्ष सत्तेत येऊ शकतील. त्यावेळेस एक हे आंतरिक युद्ध पेटलं जाणार आहे. आता हे जे सरकारच्या इन्स्टिट्यूशन्स कडून अपेक्षित होतं आपल्याला, ते जर का मिळत नसेल
तर संविधानाने आपल्याला आंदोलनं करायची पण मुभा दिली आहे. आपल्याला तो अधिकार दिला आहे, एक्सप्रेशनचा अधिकार आहे, आपला बोलण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे आपल्याला, आपण बोलू शकतो, आपलं मत मांडू शकतो. काय पाहायला मिळतंय आपल्याला? जो ह्या सरकारांच्या विरोधात बोलतो त्यांना काय ट्रीटमेंट मिळत आहे ह्या देशामध्ये? कित्येक लोक तुरुंगात डांबलेले जात आहेत, त्यांना अँटी नॅशनल ठरवल्या जात आहे. म्हणजे सरकार जर का काही लोकांच्या हिताच्या विरोधात, देशाच्या हिताच्या विरोधात जर का काही करत असेल आणि त्याला जर का पेव फोडणारं कोणी वक्तव्य करत असेल, त्याला कोणी एक मत बनवणारं, जनमानसाला जागृत करणारं कार्य कोणी करत असेल, तर त्याला या देशात अँटी नॅशनल बनवल्या जात आहे, तो राष्ट्रद्रोही ठरतोय. हे जे आहे रस्त्यावर ते फार्मर्स एज्युटेशन जे आहे ते वर्षभरापासून लोंबकळत ठेवलं आहे यांना ती सेन्सिटिव्हिटी नाहीये की त्यांना त्या शेतकऱ्यांच्याशी बसून त्यांच्याशी चर्चा करून कुठला मध्यम मार्ग काढावा किंवा त्या प्रश्नांना टाळल्या जाऊ शकेल तर टाळावं. ही जी आंदोलनं दडपण्याची जी वृत्ती आहे ती ह्या सरकारांमध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंतही सरकार आलेत पण आंदोलनांना कुणी असं दमनकारी नव्हते सरकार. हे सरकार तुम्हाला आंदोलनच होऊ देत नाही. करोनाच्या नावाखाली तुम्ही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पाहिजे, तुम्ही वेगवेगळे लॉकडाऊन आणि वेगवेगळे निर्बंध लोकांवर थोपवले आहेत. लोक गुलाम होते या देशातील पिढ्या त्यांच्या डोक्यात गुलामी भरलेली आहे. त्यांना कळत नाहीये की या कोरोनाने त्यांच्याकडून काय हिरावून घेतलाय. सरकारला हे हवं आहे. आम्ही आवाज उठवू शकत नाही कारण तिथे त्यांची जमावबंदी आहे, आमचे कुठे फिरायला गेलं त्याच्यावर बंदी आहे, लोक येऊ शकत नाही, एकत्र येऊ शकत नाही, तर आंदोलन कुठून होणार? हे जे नियम बनवले आहेत वेगवेगळ्या कारणांनी त्याच्यानं ह्या देशामध्ये एक अराजकता माजलेली आहे आणि ही अराजकता ही पुढे सरकारच्या ताब्यात राहील असं नाही. हा 130 करोड लोकांचा देश आहे. तुम्ही जर का लोकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत आणि लोक जर का पेटलेत तर हे सरकार यांच्याकडे तेवढा पोलीस फोर्स अजून पुरेसा नाही 130 करोड लोकांना सांभाळण्याजोग. आणि ती अराजकता या देशात निर्माण होऊ नये म्हणून ह्या सरकारांनी लगेच सुधारायची गरज आहे. ते जर का जास्त आपलं स्वतःच्या मनमर्जीनं जनहित विरोधी कायदे आणि पॉलिसीज बनवत जातील तर त्याच्यामध्ये हे पण होरपळले जातील, हे मात्र त्यांनी विसरलेलं दिसतंय. अगदी बरोबर सर. भयान वास्तव तुम्ही आमच्या पुढे मांडलेला आहे की आज सत्ताधारी पक्षाकडून काय होत आहे आणि त्याचे दुष्परिणाम होणाऱ्या भविष्यामध्ये काय होतील हे भयान वास्तव तुम्ही आमच्या पुढे मांडलेलं आहे. हे भयान वास्तव अजूनही आपल्या नागरिकांना, जनतेला समजत नाही. त्याचं कारण थोडं अज्ञान आहे आणि काही अंधभक्त आहे आणि काही जे स्वार्थ आहे ह्या पोटी ते हे सगळं चालू आहे. आपल्यासोबत रामचंद्र गायकवाड झालेला आहे. स्वागत आहे सर तुमचं आजच्या ह्या चर्चेमध्ये. मी सरळ गायकवाड सरांकडे येतो. सर, आजचा जो विषय आहे संसदेत पास झालेली विधेयके आणि लोकांची सार्वभौमता एक विश्लेषण हा विषय आहे आणि ह्या विषयाच्या अनुषंगाने आजची चर्चा चालू आहे. त्यासोबत PS कांबळे साहेबांनी आपल्याला छान माहिती दिली, रामटेके सरांनी माहिती दिली. आपण 21 तासामध्ये 20 विधेयके पास झाली होती आपल्याला माहिती असेल. त्यातील अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त विधेयके जी होती ती कॉर्पोरेट घराण्याच्या फायद्याची होती, त्यांना फायदा त्याच्यापासून होणार होता. असं म्हटलं जाते की ह्या विधेयकामुळे हे जे कॉर्पोरेट घराणे आहे त्यांचाच जास्त फायदा आहे. तुम्ही ह्याविषयी काय सांगाल आमच्या दर्शकांना? RJ गायकवाड सर, माईक चालू करा सर तुमचा. सरांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटते. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मी परत डॉक्टर PS कांबळे सरांकडे येतो. कांबळे सर, आपल्या देशामध्ये दरवर्षी बजेट होतं, बजेट. बरोबर. आणि हे बजेट जे आहे जर आपण त्याचा अभ्यास केला, तुम्ही एक अर्थतज्ञ आहे, तर हा अभ्यास जर केला तर हे बजेट उद्योगपतीच्या फेवरमध्ये जास्त असते. बरोबर. आणि कामगार असू द्या, शेतकरी असू द्या किंवा गोरगरीब जनता आहे यांच्या विरोधामध्ये जास्त असते. आणि तरी सुद्धा आता तर कोरोना आहे म्हणून लोक रस्त्यावर उतरत नाही, आंदोलन करत नाही, पण ह्याच्या आधी सुद्धा जनतेने ह्याला बऱ्याचशा प्रमाणात विरोध केलेला नाही. काय कारण असेल आणि काय हा बजेट आहे, काय सांगा?
पण ही जी कायदे किंवा विधेयक संमत होतात त्याचा आणि बजेटचा फार जवळचा संबंध आहे. कारण बजेटमध्ये ज्या तरतुदी असतात त्या तरतुदी त्याचे कायदे केले, बजेटचाच कायदा केला जातो आणि त्यातल्या अनेक तरतुदींचा कायदा केला जातो आणि त्याची कार्यवाही केली जाते. आणि तुम्ही जसं म्हणालात आता या वर्षीचं 21-22चं बजेट आणि 20-21चं बजेट जर आपण बघितलं तर ते पूर्णपणे मी त्याचं वर्णन दोन्ही पण बजेटचं आपली अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडं घोडदौड करणारी अर्थव्यवस्था अशा प्रकारच्या तरतुदी आहेत. एका व्यक्तीला सुद्धा कंपनी चालू करता येते. एक व्यक्ती, अगोदर काही सदस्यांचं मंडळ लागायचं ते पण काढून टाकलेलं आहे ह्या बजेटमध्ये. एक व्यक्ती कंपनी काढू शकते. आणि तुम्ही जसं म्हणालात कार्पोरेट सेक्टरचाच या बजेटमध्ये प्रामुख्यानं समावेश असतो. मग तुमचं शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, उद्योग असू द्या, विमा असू द्या किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या, कार्पोरेट, कॉन्ट्रॅक्ट आणि खाजगीकरण याशिवाय काय नाही. हेल्थमध्ये, आरोग्यामध्ये पण, शिक्षणामध्ये पण सगळीकडे खाजगीकरण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. खरं म्हणजे आपली समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी, संमिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी, हे जे काय आपलं अस्तित्व आहे हे अस्तित्व आता जवळपास आपण नष्ट करायला लागलोय असं चित्र आपल्याला दिसतं. आणि म्हणून बजेटमध्ये खाजगीकरणाच्या तरतुदी असतात. आरोग्याचं खाजगीकरण, शिक्षणाचं खाजगीकरण, उद्योगाचं खाजगीकरण, विम्याचं खाजगीकरण, परकीय गुंतवणूक सगळं खाजगीकरण, औद्योगिक क्षेत्राचं खाजगीकरण. खाजगीकरणाशिवाय अंदाजपत्रकामध्ये काही तरतुदी नसतात. काही मोजक्या तरतुदी सोडल्या, सामाजिक कल्याणाच्या काही थोड्याफार योजना असतात. त्यामध्ये पण दिलेली जे रक्कम असते, अलोकेशन असतं ते कमी असतं. आणि पुन्हा त्याची अंमलबजावणी करताना पुन्हा त्यामध्ये काटछाट केली जाते आणि ते बजेट दुसरीकडे वळवलं जातं. मी हे जे स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन असतो शेड्यूल का शेड्यूल ट्राईबचा, त्याचा काही अभ्यास मी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये असं लक्षात आलं की गेल्या वर्षाशी तुलना करता या वर्षामध्ये केलेली तरतूद कमी आणि त्यामध्ये सुद्धा केलेली जी तरतूद आहे त्या तरतुदीपैकी खर्च होणारी रक्कम कमी आणि ती रक्कम दुसरीकडे कुठेतरी डायव्हर्ट करायची, वळवायची, अशा पद्धतीची प्रॅक्टिस फार मोठ्या प्रमाणावरती होत चालल्याचं दिसतं. खरं म्हणजे सामाजिक कल्याणाचा विचार करत असताना ती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याला अलोकेशन व्हायला पाहिजे. म्हणजे अनुसूचित जातीच्या कल्याणाच्या योजना असतील, जमातीच्या कल्याणाच्या योजना असतील, ओबीसीच्या कल्याणाच्या असतील, बहुजनाच्या कल्याणाच्या, तर त्यांच्या प्रपोर्शन मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अलोकेशन वाटप करणं आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये तसं काही दिसत नाही. उलट आपण बँकांचं खाजगीकरण, विम्याचं खाजगीकरण, रेल्वेचं खाजगीकरण, सगळं खाजगीकरण, सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांचं खाजगीकरण, डिफेन्सचं खाजगीकरण, सगळीकडे खाजगीकरण हा आज परवलीचा शब्द झालेला आहे. आणि सगळं खाजगीकरण म्हणजे चांगलं, खाजगीकरण म्हणजे उत्तम, खाजगीकरण म्हणजे उत्पादकता, खाजगीकरण म्हणजे न्याय, खाजगीकरण म्हणजे समता, खाजगीकरण म्हणजे सामाजिक कल्याण, हे सगळं करायला लागलेलं आहे. मला असं वाटतं की संविधानाच्या पलीकडे आपण जाता कामा नये. कॉन्स्टिट्यूशनला छेद देणारी कुठलीही सुधारणा, अमेंडमेंट किंवा कुठलाही कायदा आपण करता कामा नये. आणि बाबासाहेबांनी संविधान जेव्हा सुपूर्द केलं त्यावेळेला बाबासाहेबांनी जो धोक्याचा इशारा दिला होता की संविधान किती पण उत्तम असले आणि त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर वाईट असतील तर ती संविधान वाईट असणार. या उलट संविधान किती पण वाईट असू द्या पण त्याची अंमलबजावणी करणारे लोक प्रामाणिक असतील, खऱ्या अर्थानं कल्याणकारी असतील, समाजाच्या हिताचं बघणारे असतील तर ती संविधान, कॉन्स्टिट्यूशन उत्तमच असणार. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं. आज तसेच्या तसं प्रत्यंतर तसाचा तसा अनुभव येत आहे. आता संविधानामध्ये हक्क दिलेत, स्वातंत्र्य आहे. आणि पुन्हा आपण बोललो की देशद्रोही, संदीप सर जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. संविधान एका बाजूला तुम्हाला बोलण्याचा हक्क देतं, राईट ऑफ एक्सप्रेशन देतं, आणि दुसऱ्या बाजूला आपण बोललं लिहिलं की आणि देशद्रोहीपणा, म्हणजे हे सगळं कॉन्ट्रास्ट आहे. आणि संविधानामध्ये सेक्युलरिझम, निधर्मीपणाला फार मोठ्या प्रमाणावरती महत्वाचं स्थान आहे. आणि सगळं धर्माच्या चौकटीमध्ये, धर्माला पोषक, धर्मांधता वाढवणारं, म्हणजे इथला प्रतिनिधी, इथला मुख्यमंत्री, इथला मंत्री त्यानं कुठल्या वेशामध्ये जावं पार्लमेंटमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, याचा प्रोटोकॉल आहे. आणि तो प्रोटोकॉल पाळल्याचं कुठे दिसत नाही.
साधूच्या रूपामध्ये सुद्धा, वेशामध्ये सुद्धा आपला मुख्यमंत्री असू शकतो, आपला एखादा मंत्री असू शकतो, आपला एखादा राज्यसभेचा सदस्य असू शकतो. हे काय प्रकार आहे? हे कुठे संविधानामध्ये बसणार आहे? नाव संविधानाचं घ्यायचं आणि सगळं विरोधी करायचं, संविधानाला छेद देणारं करायचं, असं एकंदरीत चाललेलं आहे. मला असं वाटतं की संविधानाच्या चौकटीमध्ये सगळं करावं. संविधानानं अमेंडमेंटची तरतूद केली, सुधारणेची तरतूद केली, म्हणजे संविधानाचं अस्तित्वच संपवावं अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये जे अनुषंगिक, प्रासंगिक, कालानुरूप काय बदल चांगले, कल्याण करणारे, समता वाढवणारे, न्याय देणारे, कामगार कल्याण करणारे, मजुराचं कल्याण करणारे, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, बहुजनाचं कल्याण करणारे, स्त्रियांचं कल्याण करणारे, अशा प्रकारचे बदल करणं अपेक्षित आहे. आपण ते आहे ते बदलून टाकलोय, आहे ते आपण ते रद्द करायला लागलोय आणि एक संविधानाच्या विरुद्धचं टोक आपण निर्माण करायला लागलोय. हे पूर्णतः संविधानाच्या विरोधी आहे. कुठलीही गोष्ट संविधानामध्ये बसणारी नाही. मग ते कामगार कायदे घ्या, शेतकरी कायदे घ्या, किंवा होत असलेल्या या काही सुधारणा, आपण सुधारणा म्हणता येणार नाही, खरं म्हणजे ती रिफॉर्म्स नाहीत त्या, खरं म्हणजे पाठीमागं नेणारे हे बदल आहेत. याला आपण रिफॉर्म्स म्हणू शकत नाही. जे रिफॉर्म्स न्याय वाढवणार आहेत, जे रिफॉर्म्स समता निर्माण करणार आहेत, जे रिफॉर्म्स सामाजिक समानता, बंधुभाव निर्माण करणार आहेत, त्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की संविधानाच्या चौकटीमध्ये हे सगळं होते का नाही, ही बघण्याची जबाबदारी ही कोर्टांची आहे, ही न्यायालयांची आहे आणि न्यायालयाने ती भूमिका बजावायला पाहिजे. वर्तमान स्थिती बघितली तर न्यायालय ती बजावतायत असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की इथला प्रतिनिधी, इथला मंत्री, मग तो केंद्रातला असू द्या, लोकसभेतला असू द्या, राज्यसभेतला असू द्या, विधानसभेतला असू द्या, कुठल्या राज्यातला असू द्या, त्याला संविधानाच्या पलीकडे काय करता कामा नये. आणि इथला प्रशासकीय अधिकारी असू द्या, इथला कुठलाही ऑफिसर असू द्या, त्यानं सुद्धा संविधानाच्या चौकटीमध्येच करायला पाहिजे. आणि पुन्हा मला बाबासाहेबांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटीची आठवण येते. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, इथं कुठल्याही प्रकारचा भेद करता कामा नये. मग तो भेद एखाद्या अधिकाऱ्यानं त्याच्या सहकार्याच्या बाबतीमध्ये करणं, किंवा एखाद्या खाजगी संस्थेच्या मालकानं, उद्योगाच्या मालकानं तिथं काम करणाऱ्या कामगाराच्या विरोधी करता कामा नये. कुठल्याही प्रकारचं वर्जन होता कामा नये, कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होता कामा नये. हे सगळं त्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये दिलंय आणि या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये आलेल्या आहेत. पण दुर्दैवानं सुधारणेच्या नावावरती, मी सुधारणा म्हणत नाही त्याला, सगळे ते प्रतिगामी बदल आहेत. ते प्रतिगामी बदल आपण करायला लागलोय आणि न्याय देण्याऐवजी अन्याय करायला लागलोय, स्वातंत्र्य देण्याऐवजी स्वातंत्र्याची गळचेपी करायला लागलोय, कल्याण करण्याऐवजी कल्याणामध्ये घट घडवायला लागलोय आणि जगणं मुश्किल झालेलं आहे. जगणं आज अवघड होत चाललेलं आहे. उदरनिर्वाहाचं साधन मिळवणं कठीण चाललेलं आहे. बेकारी वाढायला लागली, गरिबी वाढायला लागली, विषमता वाढायला लागली. हे सगळे बदल या देशाच्या, या संविधानाच्या, या अर्थव्यवस्थेच्या, या लोकांच्या अपेक्षेच्या सगळे विरोध आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अगदी बरोबर सर. खूप छान पद्धतीने तुम्ही सुद्धा वास्तव मांडलेला आहे. तुम्ही सांगितलेलं आहे की न्यायदान, आपल्याला माहिती आहे की लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहे, ते 4 स्तंभापैकी एक न्यायव्यवस्था आहे, न्यायपालिका आहे. आपल्या देशामध्ये आपले चुकीचे निर्णय जर पक्ष किंवा सत्तेवर असलेले संसदेमध्ये जे लोक आहेत ते घेत असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्याकडनं न्याय मिळवण्यासाठी जर कामगार किंवा शेतकरी न्यायपालिकेमध्ये जात असेल, तर न्यायपालिकेमधून सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही, कारण न्यायपालिका सुद्धा त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये ठेवलेली आहे. अशी परिस्थिती आज आहे. आपल्यासोबत आर.जे. गायकवाड सर उपस्थित झालेला आहे. सर, आवाज येतोय माझा तुम्हाला? गायकवाड सर. हो, येतो सर, येतो. हो, माझा येतो का सर? ओके. हा, येतो तुमचा आवाज येतो. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. सर, आपल्याला माहिती असेल की 21 तासामध्ये 20 विधेयके पास झालेली होती मागच्या वेळेस, आणि त्यातील बरेचसे जे विधेयक आहे हे कॉर्पोरेट घराण्याचा फायदा होईल असेच लोक बोलले जातात आणि त्याच्यापासून कॉर्पोरेट घराण्याचाच जास्तीत जास्त फायदा झालेला आहे. तुमचं मत याच्यावर काय आहे सर? सर्वांना जय भीम सर. अत्यंत आज महत्वाच्या विषयावर या ठिकाणी आज चर्चा आपण आपल्या या MNT टीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा घडून आणत आहात. त्याबद्दल पहिल्यांदा या MNT न्यूज नेटवर्कचं या ठिकाणी पहिल्यांदा मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजच्या या चर्चेचा जो काही विषय जो आहे की भारतीय संविधानात जे काही विधेयक पास होतात ते विधेयक
आणि लोकांची सार्वभौमत्व म्हणजे या विषयाला अनुसरून या ठिकाणी चर्चा या ठिकाणी घडून आणली जात आहे. मुळामध्ये भारतीय संसद जी आहे या संसदेला देशाच्या संदर्भामध्ये, देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक संदर्भामध्ये या ठिकाणी काही काळाच्या प्रवाहामध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात, ज्या काही अडचणी निर्माण होतात, जे काही पेच प्रसंग निर्माण होतात, तेच पेच प्रसंग सोडवण्यासाठी या ठिकाणी देशाच्या या कायदेमंडळाला, संसदेला कायदे करण्याचं जे काही स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. हे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या संसदेला हे अधिकार जे आहेत हे प्राप्त झालेले आहेत. परंतु संसदेने कोणत्या संदर्भामध्ये कायदे करावेत, कोणत्या संदर्भामध्ये कायदे करू नयेत, या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी काही घटनेमध्ये तरतूद जी आहे ती तरतूद या ठिकाणी केलेली आहे की भारतीय राज्यघटनेनुसार भारतामध्ये संघराज्य शासन व्यवस्था या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळं केंद्राचे विषय कोणते, राज्याचे विषय कोणते, आणि केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदे करता यावेत यासाठी काही विशेष असे काही विषय जे आहेत हे समोर सूचित दिलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जी केंद्र सूची जी आहे की जे देशाचे महत्वाचे, देशाच्या संदर्भात जे काही महत्वाचे विषय आहेत ते विषय या केंद्र सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि जे दुय्यम विषय आहेत की जे घटकराज्याच्या संदर्भामध्ये मोडतात ते राज्य सूचीमध्ये आहेत. आणि म्हणून ही कायदे करण्याची एक प्रक्रिया जी आहे, ही कायदे करण्याची प्रक्रिया राज्यघटनेमध्ये सुस्पष्ट पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये कायद्याचे काही प्रकार आहेत. सामान्य कायदा आहे, घटनात्मक कायदा आहे, या ठिकाणी धन विधेयक आहे, वित्त विधेयक आहे. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार जे आहेत हे विधेयकाचे सांगितलेले आहेत आणि ते संसदेमार्फत ते कायदे पास व्हावेत ही अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे. आणि हे करीत असताना सुद्धा ही कायदे अत्यंत निपक्षपातीपणे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष असू नयेत, त्यामध्ये पुन्हा वकिलांचं एक माहेरघर म्हणजे हे कायदे होऊ नयेत यासाठी हे कायदे अत्यंत सदोष पद्धतीने या ठिकाणी पास व्हावेत म्हणून या ठिकाणी कायद्याची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. त्यामध्ये कायद्याचं प्रथम वाचन आहे, कायद्याचं द्वितीय वाचन आहे, पुन्हा समिती अवस्था आहे, त्यानंतर पुन्हा सभागृहामध्ये समिती अवस्थेतून पुन्हा सभागृहामध्ये मांडलं जावं, तिथं पुन्हा प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन, पुन्हा समिती अवस्था आणि त्यानंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर मग त्या विधेयकाचं कायद्यामध्ये या ठिकाणी रूपांतर होते. म्हणजे अशी एक डबल मानाने त्या आपल्या भारतीय संसदेला जी कायदे निर्मितीची काही प्रक्रिया जी सांगितलेली आहे ती अशा पद्धतीनं आहे. म्हणजे यामध्ये कायद्यामध्ये कोणत्या प्रकारचे दोष असू नयेत ही त्यामागची मुख्य भूमिका जी आहे. ही घटनेचे जे निर्माते आहेत, जी घटना समिती होती त्या घटना समितीने ही पूर्णतः अगदी काळजीपूर्वक ही व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे महत्वाचं म्हणजे काय, आणि हे कायदे करण्याची जबाबदारी जी आहे ही फक्त आणि फक्त या ठिकाणी संसदेलाच दिलेली आहे. संसदेलाच का दिलेली आहे, त्याचं कारण आहे की या संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात. शेवटी राज्यघटनेने या देशाची व्यवस्था बनवत असताना या देशाची जनता जी आहे ही जनता सार्वभौम कशी बनेल, सार्वभौम कशी राहील हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. जेव्हा घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या या सर्वसामान्य माणसाला जेव्हा मतदानाचा हक्क मिळवून घेतला, प्राप्त करून घेतला, तेही विना अट, कोणत्याही अटीविना. इथं ना शिक्षणाची अट आहे, इथं ना संपत्तीची अट आहे, इथं ना कोणा धर्माची, वंशाची ही कोणतीही अट नाही. की ज्यांची वय वर्ष 18 पूर्ण झालेले असतील त्यांना हा मतदानाचा अधिकार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पूर्वी 21 वर्ष होता, तो राजीव गांधीच्या काळामध्ये 18 वर्ष या ठिकाणी केलेला आहे. आणि हे विधेयक पास झाल्यानंतर बाबासाहेब संसदेतून बाहेर पडतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असं एक चेहरा कधी आनंदोत्सित म्हणजे हर्षोल्लसित झालेला होता. आणि त्यावेळेस त्यांची मानसिकता जी आहे की त्यांना असं एक समाधान वाटत होतं की मी या देशातल्या सर्वसामान्य माणसाला एक मतदानाचा हक्क जो आहे मिळवून दिलेला आहे. कारण ते स्त्री आणि पुरुष या दोघांनाही अजूनही अमेरिका असेल किंवा ब्रिटन असेल त्या देशामध्ये अजूनही जे स्वतःला लोकशाहीवादी समजून घेतात तिथं अजूनही स्त्रियांना समानतेचा अधिकार राजकारणाच्या बाबतीत प्राप्त झालेला नाही. परंतु भारतामध्ये कोणीही सरकारकडे, कोणा एखाद्या समितीकडे सुद्धा कोणी अर्ज केला नव्हतं की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या म्हणून.
कोणी मागणी केली नव्हती, कोणी मोर्चे केले नव्हते किंवा त्यासाठी कोणत्या प्रकारचं आंदोलन सुद्धा झालं नव्हतं. परंतु बाबासाहेबांनी या लोकांच्या मनातली जी काय अपेक्षा आहे ती ओळखली होती आणि ओळखून त्यांनी या सर्वसामान्य माणसाला मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला होता. आणि जेव्हा घटना समितीमध्ये जेव्हा बाबासाहेबाला एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, तेव्हा घटना समितीचे एक सदस्य बाबासाहेबाला विचारतात की डॉक्टर आंबेडकर, की तुम्ही आज खूपच समाधानी दिसता आणि तुमच्या चेहऱ्यावर आज आनंदी दिसतोय. त्यावेळेस बाबासाहेब असं म्हणतात की मग अगदी खरं तुम्ही बोललात की मला आनंद यासाठी आहे की मी आज या दिवशी या देशातल्या सर्वसामान्य माणसाला मी कशाचीही अट न टाकता मतदानाचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो अधिकार दिल्यामुळं आज ज्यांना कोणाला या देशाचा राज्यकारभार चालवायचा असेल, ज्यांना कोणाला शासन व्यवस्थेमध्ये मंत्री, खासदार, पंतप्रधान व्हायचा असेल, म्हणजे या ठिकाणी जो कोणी या शासन व्यवस्थेमध्ये सत्ता प्राप्त करू इच्छित असेल, त्या सत्ता प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला झोपडीतल्या सामान्य माणसापर्यंत जावं लागणार आहे. म्हणजे या देशातल्या राष्ट्रपतीला, या देशाच्या पंतप्रधानाला, या देशातील सर्व मंत्र्यांना आणि झोपडीतल्या माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार मी मिळवून दिलेला आहे. आणि त्यामुळं या देशातला एखादा संस्थानिक असेल, जमीनदार असेल, तो जर निवडणुकीला उभा टाकला आणि तो आज जो कधीही या राजवाड्यावरून खाली उतरला नाही, पायऱ्या खाली उतरला नाही, त्या राजवाड्यातल्या व्यक्तीला मी खाली उतरून माझ्या सामान्य माणसापुढे जाऊन हात जोडण्यासाठी मी त्यांच्याकडे विनंती करायला लावलेला आहे की मला मतदान करा. त्यावेळेस त्या घटना समिती सदस्याने म्हटलं आहे की डॉक्टर आंबेडकर, तुम्ही विसरलात की तुम्हा चूक केलात की तुमचा माणूस जो आहे हा विकला जाईल, विकून तो मत देईल त्या ठिकाणी. परंतु बाबासाहेब म्हणतात की माझा माणूस हा एकदा विकेल, दुसऱ्यांदा विकेल, परंतु तिसऱ्यांदा कदापिही विकणार नाही, स्वतःला विकणार नाही. म्हणजे अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती. म्हणजे अत्यंत परखडपणे ही भूमिका मांडून बाबासाहेबांनी हा मतदानाचा अधिकार या ठिकाणी प्राप्त करून दिला होता. आणि त्यामुळे या मतातून ही भारताची संसद जी आहे, संसद बनलेली आहे आणि त्या संसदेला कायदे करण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून तिथं सुद्धा या ठिकाणी ही कायदे निर्मितीची प्रक्रिया ही अत्यंत सदोष पद्धतीने व्हावी, त्याच्यामध्ये कोणते दोष असू नयेत म्हणून तिथे एक विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली आहे. आणि शेवटी या ठिकाणी जेव्हा आज देशाच्या दिल्लीच्या सीमेवर 6 महिने झाले या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत, जी कायदे पास केलेले आहेत त्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी झालेली आहे आणि तो कायदा पास झालेला आहे. परंतु अशा वेळी सुद्धा या ठिकाणी की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की इथला देशातला सर्वसामान्य माणूस हा महत्वाचा आहे, तो सार्वभौम आहे, तो कोणाच्याही बंधनामध्ये नाही, तो कोणाच्याही नियंत्रणामध्ये नाही. परंतु बाबासाहेबांनी काय विधिता केली होती की या देशामध्ये आपण जे काही बहुमतांचं शासन या ठिकाणी आपण मान्य केलेलं आहे, परंतु उद्या हे बहुमतधारी शासन जे आहे ते झुंडशाहीचं होईल, हे बहुमतधारी शासन हे गुंडशाहीचं होईल, दंडुकेशाहीचं होईल, अशा प्रकारची भीती व्यक्त केली होती. आणि ती भीती आज पूर्णतः सत्यामध्ये उतरत आहे, सत्यामध्ये आलेला आहे. आणि त्यामुळं आज या देशातल्या सामान्य माणसाला या देशातलं शासन जे आहे जुमानत नाही, बहुमताच्या जोरावर या ठिकाणी झुंडशाही या ठिकाणी देशात राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी जनता जी आहे आज या सध्या स्थितीला सार्वभौम न राहता आज या जनतेवर येणेकणे प्रकारे दंडुकेशाहीचा वापर करून, दडपशाहीचा वापर करून जनतेचं हे जे काही सार्वमत जे आहे ते सार्वमत दुर्लक्षिलं जात आहे किंवा ते सार्वमत लक्षात घेतलं जात नाही. मुळामध्ये जी काही आपली ही जी व्यवस्था जी आहे ही व्यवस्था निर्माण करीत असताना व्यवस्थेचा जो काही ज्यांना या देशाचं आकलन झालं असेल, ज्यांनी हा देश समजून घेतला असेल ते खऱ्या अर्थाने या देशाचे राज्यकर्ते, शासनकर्ते होऊ शकतात. परंतु ज्यांना या देशाचं आकलन नाही, ज्यांना हे देश समजून घ्यायचा नाही, इथला माणूस समजून घ्यायचा नाही, माणसाच्या समस्या समजून घ्यायच्या नाहीत, माणसाच्या अडचणी समजून घ्यायच्या नाहीत नव्हे, या देशामध्ये अजूनही माणसाला माणूस म्हणण्याची जी काही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ती अजूनही सुरू झाली नाही. आणि म्हणून आज या देशामध्ये अगदी माणसाच्या विरोधी, माणसाच्या भूमिकेच्या विरोधी या देशामधलं शासन जे आहे हे चालविलं जात आहे. आणि त्यामुळं आज सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जे आहेत
हे बाजूला पडले जात आहेत. आणि आज माननीय रामटेके सर असतील, SP कांबळे सर असतील, त्यांनी अत्यंत खाजगीकरणाचा जो काही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ते अत्यंत तंतोतंत खरं आहे. परंतु या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया किती मर्यादेपर्यंत वापरावी याचं एक स्वातंत्र्य आपल्या देशातल्या सरकारला दिलं होतं. परंतु त्या स्वातंत्र्याचा अतिरेक या देशाचं सरकार या ठिकाणी बहुमताच्या जोरावर, झुंडशाहीच्या जोरावर या ठिकाणी करीत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून किंवा लोकांच्या प्रश्नाकडे या देशातल्या लोकांचं लक्ष राहू नये किंवा विरोधी पक्षांचं लक्ष राहू नये म्हणून सत्ताधारी पक्षाचेच लोक किंवा जे स्वतःला आज विरोधी पक्ष म्हणून आज देशामध्ये मिळवत आहेत, राज्यामध्ये मिळवत आहेत, ते लोकांचे प्रश्न न मांडता काहीतरी स्टंटबाजी करून लोकांची मनं वळवली जात आहेत, चर्चा दुसरी घडवली जात आहे आणि तिकडे मात्र देश जो आहे तो विकायला काढला जात आहे. अगदी बरोबर जो आहे हा देश विकायला काढला जात आहे. म्हणजे अशी एक स्थिती या देशामध्ये एक कधी नव्हे अशा प्रकारची स्थिती या देशामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळं अगदी बरोबर या विधेयकाच्या बाबतीमध्ये ही विधेयक आज ज्या पद्धतीनं कायदा निर्मितीची प्रक्रिया सांगितलेली आहे ती प्रक्रिया या संसदेमध्ये राबवली जात नाही. गोंधळ घडून आणला जातो. गोंधळ घडून आणून त्या ठिकाणी विधेयक हो किंवा नो या पद्धतीने त्या ठिकाणी होते, चर्चा करून आणली जात नाही. विनाकारण त्या ठिकाणी विरोधी पक्ष गोंधळ घालतो म्हणून विरोधी पक्षांच्या अंगावर जायचं किंवा विरोधी पक्षामध्येच सहभागी व्हायचं आणि गोंधळ सत्ताधारी पक्षाकडून आणला जायचा आणि तो आरोप मात्र या ठिकाणी विरोधी पक्षाला आणून त्या ठिकाणी विरोधी पक्षाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. म्हणून आजची स्थिती जी आहे की जनता या देशातल्या सार्वभौम नाही तर आज या जनतेला गुलाम बनवण्याचा प्रयत्न या सत्तेच्या माध्यमातून होत आहे असं मला या ठिकाणी म्हणावयाचं आहे. अगदी बरोबर सर. गायकवाड सर, तुम्ही सुद्धा आजची जी वास्तववादी आणि भयान परिस्थिती मांडलेली आहे आणि ते खरोखर आहे आणि ह्याला जबाबदार आहे नागरिक. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलं की तुमचा माणूस विकला जातो आणि आज आपला समाज माणूस विकला गेलेला आहे म्हणून ही परिस्थिती आपल्याला आलेली आहे. आणि ती परिस्थिती अजून यायची आहे की ज्यावेळेस लोकांना समजेल की मी विकला गेलेलो नाही म्हणून आणि विकला जाणार नाही. आणि ती परिस्थिती आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल ह्या प्रबोधनाच्या माध्यमातून. आता आपण ह्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येकाला 1 मिनिटाचा अवधी मिळेल. 1 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला आजच्या ह्या विषयाच्या अनुषंगाने संदेश द्यायचा आहे दर्शकांना. सर्वप्रथम मी येतो PS कांबळे साहेबांकडे. कांबळे साहेब, आजच्या ह्या विषयाच्या अनुषंगाने 1 मिनिटामध्ये तुम्ही दर्शकांना काय संदेश द्या? संविधान आधारभूत मानून केंद्र सरकार, राज्य सरकारने कारभार करावा. इथला प्रतिनिधी असू द्या, मंत्री असू द्या, अधिकारी असू द्या किंवा कुठल्या न्याय व्यवस्था असू द्या, या सगळ्यांनी संविधानाच्या चौकटीमध्ये काम करावं. प्रत्येक व्यक्तीला संविधानाचं शिक्षण सक्तीचं कंपल्सरी करावं. नुसतं शिक्षण नाही, त्याची अंमलबजावणी, कृती आणि कुठलाही निर्णय, कुठलंही धोरण तयार करताना त्याची कार्यवाही करताना संविधानाच्या चौकटीमध्ये करावी. आणि सुधारणा अमेंडमेंटची तरतूद आहे म्हणून काय पण करून संविधानाचं जे स्पिरिट आहे, संविधानाला छेद देणारा कुठलाही निर्णय, संविधानाला छेद देणारा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सामाजिक कल्याण याला छेद देणारा कुठलाही निर्णय, कुठलंही धोरण, कुठलाही कायदा, कुठलाही नियम करू नये. आणि एक कल्याणकारी, एक सगळ्यांना आनंद देणारं, समाधान देणारं, सगळ्यांच्या कल्याणा कुठल्याही प्रकारचा अन्याय न करणारं, स्वातंत्र्य अबाधित राखणारं अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी. संविधान वगळून बाकीच्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. सगळं संविधानाच्या चौकटीमध्ये करावं. निर्णय असू द्या, नियम असू द्या, कायदा असू द्या, एवढं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्याची कार्यवाही प्रामाणिकपणे करावी आणि सगळ्यांना संविधान सक्तीचं अभ्यासनं, व्यवहारामध्ये आणणं, कृतीमध्ये आणणं हे करावं असं मला वाटतं. धन्यवाद सर. खूप छान संदेश तुम्ही दिलाय. मी RJ गायकवाड सरांकडे येतो. गायकवाड सर, 1 मिनिटामध्ये तुम्ही दर्शकांना काय संदेश द्याल आजच्या ह्या विषयाच्या अनुषंगाने? आजच्या या संदर्भाने मी लोकांना किंवा जनतेला या चर्चेमध्ये सहभागी करून घेत असताना की जे काही जनता किंवा प्रेक्षक आमचा हा जो काही कार्यक्रम पाहत आहेत, ऐकत आहेत, त्यांना माझं एवढं एक आव्हान आहे की त्यांनी गायकवाड सरांच्या नेटचा प्रॉब्लेम आहे. मी संदीप रामटेके सरांकडे येतो.
रामटेके सर, तुम्ही काय संदेश द्याल? तर मी 2 संदेश देणार. पहिला संदेश असा आहे की ज्या लोकांना हे कळलं आहे की हे सरकार जी आहे ती इथल्या सार्वभौमत्वाला संपवण्यासाठी निघाली आहे. लोकांच्या हाती जे पॉवर दिल्या गेला आहे संविधानाद्वारे त्यालाच नष्ट करायला निघालेली आहे, त्या व्यवस्थेलाच नष्ट करायला निघाली आहेत. तर ते ज्या लोकांना समजलंय की सरकार हे सत्ता पक्ष असे वागत आहेत, त्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी ह्या देशातील जो बहुसंख्याक समाज आहे त्याला जाऊन त्याचं प्रबोधन करावं आणि त्याला हे समजावून सांगावं. माझा दुसरा संदेश असा आहे सर की आता हे बीजेपीचं सरकार आहे. ह्या बीजेपीचं सरकार आपलं सार्वभौमत्व संपवत आहे, खाजगीकरण आणत आहे आणि वेगवेगळे असे कायदे बनवत आहेत जे लोकविरोधी आहेत, जनमानसांच्या विरोधी आहेत. इथे वेगवेगळे नवीन नवीन प्रश्न रोजगाराचे, शिक्षणाचे, आरोग्याचे यांनी निर्माण केले आहेत. तर आणि सत्ता शेवटी लोकांच्या हातात आहे. सार्वभौमत्व जेव्हापर्यंत आहे, म्हणजे पुढची जेव्हा इलेक्शन होईल 5 वर्षानंतरची, तर जनतेच्या हातामध्ये संधी आहे, जनतेकडे संधी आहे की त्यांनी हे सरकार बदलावेत आणि नवीन सरकारांची निर्मिती करावी. तर लोक आता काय निवडतील 5 वर्षानंतर? सध्या जे सत्ता पक्ष आहेत ते सत्ता पक्ष ते 70 वर्षामध्ये जे काही देऊ शकले नाहीत, 60 वर्षामध्ये ते देऊ शकले म्हणून 10 वर्षापासून बीजेपी आलेली आहे. तर हे जे प्रस्थापित सत्ता पक्ष आहेत, हे प्रस्थापित पक्ष काय यांच्याकडे सामर्थ्य आहे की ह्या 2014 पासनं जे लॉज बनलेले आहेत, ज्या पॉलिसीज फ्रेम झालेल्या आहेत, मी तर 1991 पासून म्हणेन, 1991 पासून ज्या पॉलिसीज बनलेल्या आहेत त्यांना बदलवण्याची, त्यांना रिव्हर्स करायची क्षमता या पक्षामध्ये आहे कुठल्या? ज्या सत्ता पक्ष आज सत्ता उपभोगत आहेत आणि येणाऱ्या 1924ला आम्ही पुन्हा नवीन सरकार आणणार आहोत. लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की बीजेपीला पाडून आम्ही काँग्रेस आणि त्याचे ते अलाइड पक्ष जर का आणणार असू तर ते खरंच या बीजेपीने केलेलं नुकसान भरून काढणार आहे? ते कायदे बदलवणार आहे? फार्मर्स लॉज रिव्हर्स करणार आहे? लेबर लॉज रिव्हर्स करणार आहे? की हे केलेलं मॉनिटायझेशन त्याला रिव्हर्स करणार आहे? नाही. हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आज जे सत्तेत आणि विपक्षात दिसत आहेत ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे इथल्या देशातील जनतेने समजून घ्यायला पाहिजे आणि असा पक्ष निर्माण करायला पाहिजे जो त्यांच्या हिताचं राज्य, लोककल्याणकारी राज्य चालवू शकेल, जो खरंच 1991 पासून बनलेल्या पॉलिसीजला विरोध करू शकेल आणि याला पालटवण्याची क्षमता ज्याच्यात असेल, जो हे सगळे यांनी लेबर लॉज बनवले, फार्मर्स लॉज बनवले, डिमॉनिटायझेशन म्हणजे हे जे असेट्स विक्री करत आहेत, प्रायव्हेटायझेशन केलं, आरक्षण संपवलं, यांनी बनवलेल्या पॉलिसीजला जो रिव्हर्स करू शकेल असा पक्ष या देशाने निवडायला पाहिजे, त्याला निर्माण करायला पाहिजे. जर का तो नसेल तर हाच माझा या प्रसंगी संदेश. धन्यवाद सर. खूप संदेश तुम्ही छान दिलेला आहे की जर का आधीचे पक्ष तुमचे हक्क आणि अधिकार किंवा ज्या योजना आहेत त्या व्यवस्थित बनवायला तयार नसेल तर आपल्याला नवीन निर्माण करावं लागेल आणि त्या माध्यमातूनच आपल्याला घ्या. MNTच्या माध्यमातून प्रबोधनाचे जे विषय असते त्याचा उद्दिष्ट हे असते की समाजामध्ये ज्या गोष्टी माहिती नाही त्या गोष्टीची माहिती करून देणे. आज जे विधेयक पास झालेले आहे संसदेमध्ये, काय चालतं, माणूस वोटिंग कसा करतो, त्याचा मतदानाचा अधिकार कसा आहे, ह्या गोष्टी समाजाला ज्या माहिती नाही त्या माहिती करून देण्याच्या माध्यमातूनच आपण हे काम केलं पाहिजे. आणि MNT न्यूज नेटवर्क जे आहे ते हेच काम करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा विषय चर्चेला घेतला होता. आणि त्या विषयासाठी आपल्यासोबत डॉक्टर PS कांबळे साहेब, त्यानंतर डॉक्टर RJ गायकवाड साहेब, तसेच संदीप रामटेके साहेब यांनी आपला मोलाचा वेळ देऊन जे आमच्या दर्शकांना आणि समाजाला, देशवासियांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं MNTच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आपली आजची ही चर्चा येथेच संपली असं मी जाहीर करतो. परत उद्या भेटूया संध्याकाळी 7 वाजता एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तुमच्या अनुमतीने मी रात्री 8:30 वाजता हिंदीमध्ये जो कार्यक्रम आहे त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगेल दर्शकांना. जो विषय है मंडल आयोग की सिफारिशों के अनुरूप OBC को पदोन्नति में प्रतिनिधित्व क्यों नहीं दिया जा रहा है, हा विषय असणार आहे रात्री 8:30 वाजता. आणि ह्या विषयासाठी मूल निवासी संजय टमटा, प्रवक्ता आहे राजनीती विज्ञान, GIC बागेश्वर उत्तराखंडवरून,
तसेच मूलनिवासी DN सिंह राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे मक्कामचे, तसेच मूलनिवासी महेंद्रसिंह लोधी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहे मक्काम मध्य प्रदेश. तर ही चर्चा आपण रात्री 8:30 वाजता आवर्जून बघावी आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा सांगावी. धन्यवाद. जय भीम, जय मूल्यवासी.